नमस्कार, मी साक्षी अणसने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. अबोना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला बेवारस मृतदेह. मृतदेहाच्या नातेवाईकांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान. कळवण तालुक्यातील अबोना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अबोना ते कनाशी रोडलगत गोळाखाल शिवारातील पुलाखालच्या नाल्यात अर्धवट अवस्थेत जळालेला एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह 9 मार्च 2024 रोजी सापडला असून अबोना पोलीस ठाण्यात गुर.न. 33/2024 भाद कलम 302-201 याप्रमाणे अज्ञात अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तालुक्यातील अबोना ते कनाशी रस्त्यालगत गोळाखाल शिवारात पुलाखाली नाल्यात अर्धवट अवस्थेत जळालेला इसम हा साधारण 25 ते 30 वयोगटातील आहे. रंग सावळा, उंची 5 फूट 3 इंच, डोक्यावर जुन्या जखमेची खूण, तसेच अंगात निळ्या काळ्या चेक्सचा शर्ट, अंगाचा सफेद बनियान या वर्णाच्या इसमास अज्ञात आरोपी व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून जीवे ठार मारले आहे. जर या प्रकरणाबद्दल कोणाला माहिती असतील तर त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन अबोना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी केले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील तसेच सीमालगत गुजरात भागातील आवाह डाग जिल्ह्यातील तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील मिसिंग केसबाबत माहिती घेत आहोत, परंतु याबाबत अजूनही कोणतीही माहिती मिळून आलेली नाही. सदर मयत व्यक्तीची ओळख पटल्यावर अबोना पोलीस स्टेशन किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या जवळ असलेल्या पोलीस ठाण्यात शोध घ्यावा. याबाबत कुठलीही माहिती मिळून आल्यास कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अबोना स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्यासह अबोना पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करीत आहे. कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास उपविभागीय अधिकारी कळवण किरण कुमार सूर्यवंशी यांना संपर्क साधावा. यांचा संपर्क क्रमांक 9975 63 13 74. यशवंत शिंदे यांचा संपर्क क्रमांक 83 69 99 20 95. तसेच अबोना पोलीस स्टेशन 02 59 2 24 00 33 या क्रमांकावर संपर्क साधावा. अबोना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 9/3/2024 रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कनाशी अबोना रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखाली एका नाल्यामध्ये एक पुरुष जातीचं अर्धवट जळालेली बॉडी आम्हाला मिळालेली आहे. त्या बॉडीची अद्याप ट्रेस झालेली नाही. आम्ही पूर्ण जिल्ह्यातील आणि नगर, नाशिक, धुळे, जळगाव, परत गुजरात, अव्हा, डांग इतर जिल्ह्यांमधील सगळे मिसिंगचा मी शोध घेत आहोत, परंतु अद्यापपर्यंत मिसिंगमधून असे काही ठोस असं माहिती मिळालेली नाही माहितीची, आणि अद्यापपर्यंत कोणी असं पुढे आलेलं नाही की आम्ही ह्या माणसांना ओळखतो. आमच्या पद्धतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत, परंतु आम्ही नागरिकांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही माहिती असेल त्यांनी पुढे यावं आणि पुढे येऊन त्या माहितीबाबत काही माहिती असेल त्यांनी आम्हाला सांगावी, जेणेकरून या जो अंडरटेक मर्डर आहे हा उकल होण्यास पोलिसांना मदत होईल. याच्यामध्ये जर माहितीची ओळख सांगायची झालं तर हा 25-30 वर्षाचा इसम आहे. पूर्ण चेहरा वगळता इतर बॉडी पूर्ण जळालेली आहे. त्याच्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट रंगाचे थोडे चेक्सचा शर्ट आहे, सफेद बनियान आहे, पायात काळ्या रंगाचा सॉक्स आहे आणि एक लालसर रंगाची इनर आहे आणि त्याच्यात जीन्स पॅन्ट त्यांनी घातली असावी. इत्यादीचा वर्णनाचा तो इसम जर कोणाकडे मिसिंग असेल किंवा कुठे असं आढळून येत नसेल त्यांनी अबोना पोलीस संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त ही माहिती जनतेमध्ये प्रसारित करावी, अशा मी मीडियाला आवाहन करतो आहोत. आणि तसंच जनतेला मी आवाहन करतो की या घटनेबाबत जर कोणाला काही माहिती असेल त्यांनी अबोना पोलीस संपर्क साधावा. धन्यवाद. सर, विषय असा येतोय की अशा काही गोष्टी घडतात आकस्मिक, तर त्याच्यामध्ये पब्लिक पण पुढे येत नाही. याचं कारण पब्लिकच्या मनात एकतर भीती असते की आम्ही सांगितलं तर आम्हाला विचारणा होईल, आम्हाला कोर्टात बोलावलं होईल किंवा आम्हाला वारंवार चौकशी अडकवलं जाईल, असं जनतेच्या मनामध्ये संभ्रम असतो. तरी आम्ही जनतेला आवाहन करतो की जर या मर्डर संदर्भात कुठलं वाहन असेल की कुठले कोणीच्या संशय असेल त्यांनी आम्हाला येऊन माहिती शेअर करावी. आम्ही त्यांचं नाव पूर्णतः गोपनीय ठेवू किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, म्हणून आम्ही जनतेला आवाहन करत आहोत. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.